वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाचं दिसत्यात तारयान भावने दिवसाचं दिसत्यात तारयान भावने हो जगन नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. हे बदल पसंती तुमच्या पुढे मला जाऊ दे. जीव पुन्हा उमलो नये कानी ते हात जेव्हा आई 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 दमलेला जीव पुन्हा उमलो नये कानी ते हात जेव्हा आई 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 कुठून तरी रस्ता असेल ना. एवढा मोठा गड तो पश्चिमेचा कडा आहे. तिथं तटबंदी न बोज कडा असा भरला तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली माझं बाळ आई भवानी लाईन पाठीशी उभी. आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिने आई बनवली. पोटासाठी घरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल
शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हंबाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय